माझे आजोबा रमेशजी बावीसकर, तर आजचे सत्कार मूर्ती त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं. आपल्या समोर एक स्टेशनच्या रूपामध्ये हातात बॅनर घेऊन आपल्या समोर सादर करण्यात येत आहे. त्यांची रेल्वे, जीवनाची रेल्वे व्यासपीठापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्या जीवनातले टप्पे आपल्या समोर प्रदर्शित होणार आहेत. जन्मदिवस आईला विनंती आहे त्यांच्या सोबत त्यांनी थांबावं. या स्टेशनवरून, जन्माच्या स्टेशनवरून त्यांचा जीवन मार्ग हा पुढे सरकतो आहे. 1963 साली त्यांचा जन्म झाला. पुढच्या स्टेशनकडे त्यांचा मार्गक्रमण होते. मुंबई शहरामध्ये स्वप्न नगरीमध्ये त्यांचं आगमन हे त्यांच्या जीवनातलं पुढचं स्टेशन. टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. त्यानंतर त्यांच्या जीवनाची रेल्वे पुढच्या स्टेशनकडे मार्गक्रमण करणार आहे. पुढच्या स्टेशनकडे त्यांची जीवनाची रेल्वे मार्गक्रमण करते. रेल्वेमध्ये रेल्वेच्या सेवेमध्ये ते रुजू झालेले आहे. 1982 साली रेल्वेच्या सेवेमध्ये ते रुजू झालेले आहे. हा त्यांच्या जीवन प्रवासातला पुढचा टप्पा. त्यांच्या सोबतचे सहकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सोबतचा त्यांचा प्रवास हा 1982 साली सुरू झालेला. त्यांच्या जीवनाची रेल्वे पुढच्या स्टेशनकडे मार्गक्रमण करते आहे. पुढचा टप्पा, पुढचं स्टेशन. बावीसकरांच्या आयुष्यामध्ये मित्राचा जो सहवास मिळाला, गायकवाड साहेब सतत त्यांच्या सोबत रेल्वेमध्ये, सेवेमध्ये देखील सोबत, आयुष्याच्या प्रवासामध्ये प्रत्येक सुख दुःखामध्ये गायकवाड कुटुंब हे सहभागी झालेलं आणि म्हणूनच त्यांच्या जीवनातला हा एक महत्त्वाचा टप्पा असा आम्ही त्याला मानतो. मित्राशिवाय आयुष्य मित्र हो रटाळ असते आणि त्यांच्या जीवनामध्ये हिरवळ पेरण्याचं काम माननीय श्रीयुत गायकवाड साहेबांनी केलेलं आहे. त्यांच्या जीवनाची रेल्वे पुढच्या टप्प्याकडे सरकते आहे. हळूहळू पुढे सरकत यावं, आपण पुढे चालत यावं. पुढचा टप्पा आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा टप्पा की या टप्प्यावर त्यांना त्यांची जीवन सहचारिणी या ठिकाणी मिळालेली आहे. प्यार बन के आए हो।
आयुष्याच्या या प्रवासामध्ये सहचारीने अतिशय उत्तम लाभणं हे अतिशय भाग्यवान माणसाचं लक्षण असतं. आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी आमच्या सासूबाई अनिताताई यांनी त्यांच्या जीवनामध्ये सुखाची उधळण करत लक्ष्मीच्या पावलांनी त्यांच्या भाविस्कर परिवारामध्ये प्रवेश केला आणि त्यांचं आयुष्य अतिशय सुखमय झालेलं आहे, सुखाने नाहून निघालेलं आहे. त्यांच्या जीवनातला पुढचा टप्पा मार्गक्रमण करताना आपल्याला दिसतो आहे. थोडं पुढे चालत या, म्हणजे जेणेकरून इथे सर्व लोकांच्या समोर आपण थोडा यांनी येणार आहोत. हळूहळू एक एक टप्प्यावर पुढे चालत या, दोन दोन पावलं. थोडं पुढे आलं तरी चालेल. या पुढे. छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, अच्छी सी आई कोई परी, पालने ऐसे झूलती रहे, खुशियों की बहारों में झूमती रहे, गाते मुस्कुराते संगीत की तरह, ये तो लगे रामा के गीत की तरह. रारारू, 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 रारारू. त्यांच्या संसार वेलीवर हे सुंदर फूल 1986 साली उमललं आणि स्वातीच्या रूपाने त्यांच्या जीवनामध्ये एक परी सुखाची उधळण घेऊन आली. यानंतर पुढचा टप्पा. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय गं, तुझ्या माझ्या लेकराला घर ओलांडून, नव्या घरामध्ये काय नवीन घडलं, घरकुला संग संग युगळ होईल, दिस जातील दिस येतील, भोग सरळ सुख येईल, दिस जातील दिस येतील, भोग सरळ सुख येईल. त्यांच्या या जीवन प्रवासामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे आपलं मुलाबाळांच्या सोबत स्वतःचं घर असणं हे एक स्वप्न असते. आणि ते 1989 साली त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आणि मुंबईमध्ये ते स्थिर स्थावर झाले. त्यांचा पाय रोवल्या गेला. आयुष्याच्या या रेल्वेच्या मार्गावर पुढे दोन पावलं पुढे चालत येतील. पुढचा टप्पा आपल्या समोर ते प्रदर्शित करेल. थोडं इकडे या. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, 1990 साल. बेटा हमारा ऐसा काम करेगा, मगर ये तो कोई न जाने ये मेरी मंजिल है कहाँ. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा. 1990 साली त्यांचं त्रिकोणी कुटुंब हे चौकोनी कुटुंब झालं आणि सचिनच्या रूपाने दुसरं फूल त्यांच्या संसार वेलीवर या ठिकाणी उमललेलं आपल्याला दिसते आहे. टाळ्या वाजवू आपण या चौकोनी कुटुंबासाठी. ये तेरा घर ये मेरा घर, किसी को देखना होकर तो पहले आके मान ले, मेरी नजर तेरी नजर. ये तेरा घर ये मेरा घर, किसी को देखना होगा तो पहले आके मान ले, मेरी नजर तेरी नजर. 2007 साली छोट्या घरातून मोठ्या घरात हा प्रवास त्यांचा अतिशय सुंदर, अतिशय सुखमय असा हा प्रवास त्यांचा या ठिकाणी 2007 साली झालेला आहे. पुढचं त्यांच्या जीवनातलं महत्त्वाचं स्टेशन आपण बघूया. 2 पावलं पुढे या. घर जपलेलं झाड, फांदी फांदींची वापाड, भाव बंध मायारीत त्याच्या मनाची कवाड.
शुभमंगल कन्यादान कन्यादान. तर हाताच्या थोराप्रमाणे वागवलेली स्वाती हळूहळू मोठी कशी झाली कळलं नाही. आणि 22 करांची ती वानखेळ झाली आणि त्यांच्या जीवनामध्ये जावा तुझको ना देखूं तो जी घबराता है, तुझको ना देखूं तो जी घबराता है, देख के तुझको दिल को मेरे चैन आता है, देख के तुझको दिल को मेरे चैन आता है. कैसा रिश्ता है कैसा नाता है, ये कैसा रिश्ता है कैसा नाता है, देख के तुझको दिल को मेरे चैन आता है. आजोबा आणि नातू यांचं जे नातं असते हे खरोखर अतिशय सुंदर असतं आणि त्या साय आपल्या दुधावरच्या सायप्रमाणे असणाऱ्या नातवाचा बाबू समझो इशारे और पुकारे, 2014 यहाँ चलती को गाड़ी कहते हैं प्यारे, पम 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 बाबू समझो इशारे और पुकारे, पम 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 यहाँ चलती को गाड़ी कहते हैं प्यारे, पम पम पम. पहिली गाडी, पहिलं घर, पहिली गाडी, पहिला जावाई, पहिला नातू, अतिशय सुंदर असं हे कॉम्बिनेशन 22 करांच्या नशिबाला आले. मेरे घर आई, मेरे घर आई एक नन्ही परी, एक नन्ही परी, चांदनी के हसीन रथ पे सवार मेरे घर आई, मेरे घर आई एक नन्ही परी, एक नन्ही परी. जीवनातले अतिशय सुखद असे क्षण आपल्या समोर या ठिकाणी सादर होताना प्रत्येकाचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाही, इतका हा अतिशय सुंदर त्यांचा जीवन प्रवास आहे. बघूया पुढचा टप्पा त्यांच्या आयुष्यात. दुष्ट नागण्या जोगे साजे, बाल बोलते ही कुठे नसे, जग दोघांचे असे रचते, स्वर्ग त्या पुढे फिका पडे, स्वर्ग त्या पुढे फिका पडे. साली पुन्हा लक्ष्मीचं आगमन, आधी अनिताताईंच्या रूपाने आणि नंतर या ठिकाणी नम्रताच्या रूपाने नम्रपणे लक्ष्मी त्यांच्या घरात आगमन करती झाली आणि खरोखर त्यांच्या आयुष्याला कुठल्याच प्रकारची कमतरता या ठिकाणी जाणवताना दिसली नाही. पुढचा टप्पा त्यांच्या आयुष्यातला बघूया, जीवन प्रवासातला. आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त, 2020 लाख तरी पहिल्या दोस्ताची सरणी आणि नातू आजोबाचा शेवटचा दोस्त. त्याच्यानंतर दुसऱ्या दोस्तांची गरजच नाही. म्हणजे मी तुझी सुरुवात आणि तू माझं शेवट. टाळ्या वाजवूया. आनंदाचे डोली आनंद तरंग या अतिशय सुंदर आणि समर्पक शब्दामध्ये त्यांच्या घरातल्या नातवाचं आगमन आणि त्यांच्या जीवन हे अतिशय आनंदानं फुलून गेलं. यानंतर त्यांच्या आयुष्यातला पुढचा टप्पा आपण बघूया. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साहिल बहार के.